खेळाडूंच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करून बांगलादेशनं आगामी वर्ल्ड कपवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला। त्यावर आयसीसीनं बांगलादेशला स्पर्धेतून वगळलंय। बांगलादेश पाठोपाठ पाकिस्तानी क्रिकेट बोर्डानंही आता बहिष्काराचं दबावतंत्र सुरू केलंय। बहिष्कारामुळे बांगलादेश क्रिकेट बोर्डाला मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागणार आहे। आयसीसीनं पाकिस्तानाला थेट इशारा देताच त्यांनी पूर्ण स्पर्धेवर बहिष्कार न टाकता भारतासोबत होणाऱ्या सामन्यांवर बहिष्कार घालण्याची नवी चाल खेळली। याबाबत येत्या 30 तारखेला निर्णय होणार असल्याची माहिती पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांनी दिली आहे। बांगलादेश पाठोपाठ पाकिस्तान बहिष्काराच्या भूमिकेत आयसीसीवर पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचे दबाव तंत्र। पाकिस्तानच्या भूमिकेचा त्यांनाच बसणार मोठा आर्थिक फटका। आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं बांगलादेशला वर्ल्ड कप स्पर्धेतून वगळलंय। त्यांच्या जागी आता स्कॉटलंडला संधी मिळाली आहे। बांगलादेशाने भारतात खेळण्यासाठी खेळाडूंच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला होता। त्यांनी भारतात सामना न खेळता अन्यत्र खेळण्याची मागणी केली होती, मात्र आयसीसीने ती मागणी फेटाळून लावली। आता बांगलादेशच्या भूमिकेला समर्थन देत पाकिस्तान क्रिकेट बोर्डानेही अशीच भूमिका घेतली। मात्र आयसीसी कडून कठोर भूमिका घेतली जाण्याची शक्यता लक्षात घेता त्यांनी पूर्ण स्पर्धेवरच बहिष्कार न टाकता केवळ भारतासोबतचे सामने न खेळण्याची भूमिका जाहीर केली। याबाबतचा निर्णय 30 तारखेला होणार असल्याचं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचं म्हणणं आहे। पाकिस्तानची भूमिका। बांगलादेश सोबत आयसीसी कडून चुकीचं वर्तन झालंय। आयसीसी कोणासोबत दुहेरी व्यवहार करू शकत नाही। एका देशाला त्याच्या आवडीचं ठिकाण मिळतं, पण दुसऱ्या देशाला हटवण्याची धमकी दिली जाते। पाकिस्तान क्रिकेट बोर्ड बांगलादेशच्या भूमिकेच्या समर्थनात आहे। बांगलादेशला विश्वचषकातून वगळलं तर पाकिस्तानही स्पर्धेतून बाहेर पडू शकतो। आयसीसी कडून बांगलादेश बाबत कठोर निर्णय घेतल्यावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने स्वतःची भूमिका काहीशी मवाळ केली। आता ते बांगलादेशाच्या पाठिंब्यासाठी पूर्ण स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या तयारीत नाहीत, तर आता त्यांना भारतासोबतचे सामने खेळायचे नाहीत। अशा पद्धतीनं ते आयसीसीच्या निर्णयाविरोधात आपला निषेध नोंदवण्याच्या तयारीत आहेत। मात्र पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने कोणताही निर्णय घेतला तर तो त्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारा नाहीये। आयसीसी अशा प्रकारच्या दबाव तंत्राला जुमानण्यास तयार नाही। आयसीसी पाकिस्तान क्रिकेट संघावरही कारवाई करण्याच्या तयारीत असल्यानं पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने आता त्यांच्या सरकारवर निर्णय घेण्याची जबाबदारी दिली। पाकिस्तानच्या कोणत्याही विरोधातील निर्णयावर आयसीसी कडून त्यांनाच मोठा आर्थिक फटका बसणार हे मात्र निश्चित आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।